हॅलो एव्हरीवन, दिस इज सुप्रिया शिंदे आणि सगळ्यात पहिले तर तुमचं वेलकम आहे ऑन माय यूट्यूब चॅनल. तर आज आपण जसं लास्ट व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की आपण जी स्लीव्सची मार्किंग आहे ती एकदम सोप्या पद्धतीत कशी पाहिली. तर सेम तसंच आपण एकदम सिंपल टेक्निक यूज करून जे बॅक साईडची आणि फ्रंट साईडची मार्किंग आहे ती पाहणार आहोत. आणि ही मार्किंग आता आपल्याला कशासाठी इम्पॉर्टंट म्हणजे तर फक्त आपण आरी वर्क करताना आपल्याला जी मार्किंगची गरज असते, तर त्यासाठी आपण ही मार्किंग शिकतोय. तर याच्यामध्ये टेलरिंगचं याच्यामध्ये काहीच इश्यू नाही आहे. म्हणजे जर तुम्हाला जर टेलरिंग येत नसेल, म्हणजे जर स्टिचिंग जमत नसेल, ब्लाऊज कसं स्टिच करायचं जमत नसेल, तरी सुद्धा तुम्ही ही सिंपल टेक्निक यूज करून तुमच्या घरी नाही का, घरच्या घरी तुमचं स्टिच ब्लाऊज घेऊन ही मार्किंग करू शकतायत. एकदम सोप्या पद्धतीत आहे. तर लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि आय होप तुम्हाला ही व्हिडिओ खूप हेल्पफुल राहील. तर जर तुम्हाला स्टिचिंग येत नसेल, तरीसुद्धा तुम्ही ही जी मार्किंग आहे ते एकदम इझी वेने करू शकताय. आता पाहून घ्या. मी हे सिंपल ब्लाऊज घेतलं आहे माझं, ज्याच्यावरती ऑलरेडी आरी वर्क केलेलं आहे आणि फक्त असं एकदम परफेक्ट पोझिशनमध्ये हे ब्लाऊज ठेवून द्या. याचे जे स्लीव्ज आहेत ते थोडेसे खालच्या साईडला हे करा. म्हणजे तुम्हाला काय होईल, जो हा वाला पार्ट आहे ना, तो एकदम परफेक्टली भेटून जाईल. आता आपल्याला तो जो पार्ट आहे तो मेजरिंग टेपने असा हे करायचं आहे. आता ही पहा, याची जी मेजरमेंट आहे ती आहे 5 इंच. म्हणजे आपल्याला जो हा वाला पार्ट आहे तो 5 इंच ठेवायचा आहे. आणि मी जी हाईट आहे माझ्या ब्लाऊजची, आता तुमची वेगवेगळी हाईट असू शकते. कोणाची 14 असते, कोणाची 13 असते, कोणाची 12 असते. आता माझी ह्या ब्लाऊजची हाईट आहे 13 इंच. पाहू शकताय तुम्ही, हे पहा. इथं तुम्ही पाहू शकताय 13 इंच या ब्लाऊजची हाईट आहे. तर सिंपल आधी मी काय करते, आता पहा, मी इथं एक लाईन मारली आहे आणि इथं स्टार्ट करते. ही पाहू शकता, ही लाईन मारली आहे आणि याच्यावरतून स्टार्ट करते. कारण का माझे ब्लाउज पीस खूप मोठं आहे ऑलरेडी आणि मी याच्यावरतून सुरू करते. तर तुम्ही जे हा वाला पार्ट आहे ना, जसं आपण स्लीव्हजला केलेलं, तुम्ही याच्यावरून पण इथनं स्टार्ट करू शकताय. बट मला ही जागा सोडायची आहे. माझं पर्सनल काहीतरी प्रॉब्लेम आहे. तर त्यासाठी मी हे वरतून स्टार्ट करते. जस्ट आपली जशी ही वाली नॉर्मल लाईन आहे ना, तशीच मी इथं वरती ड्रॉ केली आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही जास्त कन्फ्यूज होऊ नका. नेक्स्ट आता मी काय करणार आहे, जसं माझ्या ब्लाऊजची हाईट 13 इंच आहे ना, तर मी इथं फक्त 13 इंच अशी मोजून इथं मार्क करते. पाहू शकता तुम्ही इथं मी वरती इथं 13 इंच मार्क केलंय आणि सेम इथं पण अजून एकदा मार्क करते. असं सिम्पली थोडंसं मार्क केलंय. नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं आहे, आता मी इथं सेंटरमध्ये मी एक पार्टिशन करते. एक सेंटरचं पार्टिशन करून घ्या, म्हणजे काय होईल, तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. एकदम स्ट्रेट लाईन मारा. पाहू शकता तुम्ही. मला माहीत नाही तुम्हाला कॅमेरामध्ये किती क्लिअर दिसतंय, बट इथं मी एक स्ट्रेट लाईन मारली आहे. आणि जसं की मी वरचा पार्ट मोजवला होता, तर तो किती होता, 5 इंच होता. तर 5चं हाफ काय होतं, 2.5 होतं. म्हणजे आपल्याला 2.5 इकडच्या साईडला आणि 2.5 आपल्याला इकडच्या साईडला घ्यायचे. तर मग मी काय करते, इथं 2.5 इथं एक मार्क केलं आहे आणि इथं 5, म्हणजे माझा टोटल पोर्शन हा किती झाला, 5 झाला. ओके, हा वाला माझा पोर्शन 5 झाला. तर आणि नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं आहे, जो हे वाले शोल्डर्स आहेत ते आपण मेजर करून घेऊया. तर ते किती आहेत माझे, 2 आणि इकडच्या साईडला पण म्हणजे 2.22 आहेत. तर तुम्ही तुमच्या मेजरिंगच्या हिशोबाने ते मार्क करून घ्या. आणि मी इथं काय करते, 2.2 आणि इकडं पण 2.2 असं हे मार्क करून घेतले. हवं तर मी इथे एक लाईन पण मारून देते. ओके, तर आपला वरचा पार्ट क्लिअर झाला आहे. आणि खाली आपल्याला आता काय करायचं आहे, एक स्ट्रेट लाईन मारा. इथं जे आहे ते अशी एकदम स्ट्रेट लाईन मारून घ्या.
आणि इथं एक. तरी मी एकदा खाली एकदा 5 आहे का पाहून घेते. मी थोडंसं हे लाईटच मार्क करते. तुम्ही पाहू शकतायत मी एकदम लाईट मार्क करते, कारण की जर आपलं थोडंसं काही चुकलं जरी तरी आपल्याला ते इझिली असं रिमूव्ह करता येऊन जाईल. ते जास्त डार्कमध्ये जाऊ नका. आता मी काय केलं, इथं फक्त अशी स्ट्रेट लाईन मारली आहे आणि माझ्या जे आपल्याला गळा तुम्हाला घ्यायचा आहे तो किती डीप घ्यायचा आहे त्याच्यानुसार मग तुम्ही इथं मेजर करून घ्या. आता हा गळा माझा किती आहे, 10.5 इंच आहे. तर मी सेम आता काय करणार, 10.5 इंच त्याची जी डीप आहे, मला जेवढा गळा मला खोल हवा आहे तेवढा मी काय करते, 10.5 इंच इथं असं मार्क करून घेते. पाहू शकताय तिथं मी असे एक डॉट करून घेतला आहे आणि इथं एक लाईन मारून घेते. हे जे पॉईंट्स आहेत ते मी सगळे जॉईन करून घेते. तर जो चॉक तुम्हाला इझिली त्याच्यावरती दिसेल तर तसा चॉक तुम्ही घेऊ शकतायत. आता पाहून घ्या, आपण पहिले काय केलं होतं, एक अशी लाईन मारली आणि ही एक अशी लाईन मारली. तर आता काय करायचं, ही जी लाईन तुम्ही अशी स्ट्रेट मारली होती ना, त्याला काय करायचं, थोडंसं असं वाकडं घ्यायचं. एकदम नॉर्मली थोडंसं इथं म्हणजे 1/2 इंच एक्स्ट्रा आपल्याला इथं अशी मार्किंग घ्यायची आहे. कारण की काय होतं, जे आपले शोल्डर्स पार्ट्स असतात ना ते थोडे जवळ असतात आणि खालचा जो गळा असतो ना बॅक, ते थोडंसं ब्रॉड असतं. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, एकदम नॉर्मली वरून अशी लाईन घ्यायची आहे. पाहू शकतात वरून अशी लाईन घेऊन एकदम नॉर्मली 1/2 इंच तुम्ही अलीकडं असं मार्क करायचं. ओके. तर अशा पद्धतीने खूप सिंपल आहे. काहीच मी म्हणजे टेक्निक वगैरे असं काहीच यूज करत नाही आहे. सिंपल ट्रिक सांगते तुम्हाला. आता तुम्ही पाहून घ्या. आता हा जो पार्ट झाला आहे आपला तो रेडी झाला आहे. आता तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे बॅक साईड आहे त्याचा शेप कसा घ्यायचा आहे. सेम असा चौकोनी ठेवायचा आहे, की याला थोडंसं कर्व्ह करायचं आहे, याला असं ट्रायंगलमध्ये करायचं आहे, हे तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकतात. मी आता काय करते सध्यासाठी याला सिंपल हवं तर मी इथं थोडंसं मार्क करून घेते. किती घेते, 1.5 इंच घेते इथं आणि इथं पण मी 1.5 इंच हे असं मार्क करून घेते. ओके. तर आता पहा मी याला कसं करते, वरतून आपल्याला वरती तर ऑलरेडीच लाईन आहे, वरती अशी लाईन घेऊन इथं लक्ष द्या, जस्ट हे खाली असं याला कर्व्ह करते. सेम इकडं याला असं चॉक चालत नाही याच्यावरती. सेम अशा पद्धतीने याला असं कर्व्ह करून घेतले. म्हणजे काय, मला फक्त काय पाहिजे इथं सर्कल फॉर्ममध्ये त्या आलं पाहिजे. आता ही जी ही जी पेन्सिल असते त्याचं स्टेन लवकर निघत नाही, म्हणून जोपर्यंत तुमचं जो शेप आहे तो फायनल होत नाही तोपर्यंत तुम्ही ते यूज करू नका, चॉकच यूज करा. पाहून घ्या, एकदम आपला सोप्या पद्धतीने आपण जो आपला बॅक साईडचा गळा होता तो कंप्लीट केला आहे. काहीच अवघड नाही आहे. फक्त जसा तुमचा ऑलरेडी स्टिच केलेला ब्लाऊज होता सेम तसा ब्लाऊज आपण इथं ठेवला आहे आणि जी आपली मार्किंग आहे ती आपण केली आहे. तर आपल्याला काय हवं असतं, फक्त जो हा वाला गळा असतो ना तोच आपल्याला हवा असतो. फक्त आपल्याला साईडचं काय घेणं देणं नसतं. साईडला आपल्याला कधी गरजेचं असतं, ज्या टाईमी आपलं पूर्ण जो बॅक आहे तो पूर्ण भरलेला असेल ना त्या टायमाला आपल्याला साईडची पण गरज लागते. तर आपण ते पण करून घेऊयात. तुम्ही पाहू शकतायत हे मी इथं ठेवते. आता हे जो खालचा पार्ट आहे तो किती इंच आहे ते मी मेजर करून घेते. आता माझं किती आहे, हे 11 इंच आहे. तर मी इथं 11 म्हणजे 5.5चा हाफ. पाहू शकताय इथं 1 इंच आणि इथं हे दुसरं, म्हणजे हे माझं 11 इंच एवढं कंप्लीट झालं आहे. इथं मी ठेवते. वरती शोल्डर्स पाहून घ्या. आता जो आपला हा खालचावाला पार्ट आहे ना मी तिथं एक मार्क करते, म्हणजे आपल्याला काय होईल ते जॉईन करायला सोपं जाईल. आणि इथं एक मार्क करते. सेम तसंच मी इकडच्या साईडला पण करणार, जसं आपण स्लीव्सला पण केलेलं ना सेम तसं. मी इथली कोपऱ्याची साईड मार्क करून घ्या
आणि हा इथला पार्ट मार्क करून घ्या. आय होप तुम्हाला दिसत असेल. आता हे काय करा, जॉईन करा. केलं. सेम तसंच हा वाला पार्ट पण तुम्ही जॉईन करून घ्या. आता आपला मेन मोटिव्ह काय असतं, आपलं जे बॉर्डरचं वर्क आहे ना, ते फक्त आपल्याला इथं आलं पाहिजे आणि ह्या पोर्शनच्या बाहेर नाही गेलं पाहिजे. ओके, समजलं तुम्हाला? ही जी लाईन आहे त्याच्या बाहेर नाही गेलं पाहिजे. ही जी लाईन आहे त्याच्या बाहेर आपलं वर्क गेलं नाही पाहिजे. फक्त ह्या पोर्शनमध्येच आपलं वर्क पाहिजे. आता तुम्ही इथं पाहू शकताय, जो हा वाला पार्ट आहे ना, तो मी इथं जॉईन करते. आणि इकडचा पार्ट पण. पाहून घ्या तुम्ही, हे जे माझं ब्लाऊजचं मार्किंग आहे ते रेडी झालं आहे. फक्त हा वाला मधला पोर्शन आहे तोच आपल्याला फक्त आरीवर्कसाठी यूज करायचा आहे. बाहेरचा एक्स्ट्रा जो पार्ट आहे ते टेलर सांभाळून घेतील. इकडचा पण जो एक्स्ट्रा मार्जिन आहे ते टेलर त्यांच्या पद्धतीने काढून घेतील. आपल्याला मेन काय असतं, फक्त याच्या आतमध्ये आपल्याला इथं वर्क करायचं आहे. बाकी सगळं मग टेलर पाहून घेतील. आता नेक्स्ट आपण पाहणार आहोत जो फ्रंट साईड आहे ना, तो कसा मार्क करायचा. तर नेक्स्ट आपण फ्रंट साईड पाहणार आहोत. ती तर खूप सिंपल आहे. आपल्याला इथं काय करायचं आहे, जो आपला ब्लाऊज आहे ना, आता मी इथं कॉर्नरला करते. जो आपला ब्लाऊज आहे ना, तो फक्त जस्ट आपल्याला जी फ्रंट साईड आहे ना, ती अशी ठेवायची. आपल्याला काहीच वेगळं करायचं नाही आहे. एकदा तरी पण तुम्ही मेजर करून घ्या, म्हणजे काय होईल, तुमच्या गोष्टी क्लिअर होऊन जातील. आता हे पहा, माझी जी फ्रंट साईड आहे ना, तुम्ही पाहू शकता इथं 0पासनं तर इथं 6. जी ही वाली लाईन आहे ना, ती 6, म्हणजे माझी ही हाईट 6 आहे आणि ही हाईट इकडं 3 आहे. ओके, तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, तुम्ही काय करू शकतायत, हे असं ठेवून पण हे असं मार्क करू शकतायत. हे असं ठेवून पण सेम असं पद्धतीने मार्क करू शकतायत. ती पण एकदम सिंपल गोष्ट आहे. आणि हवं तर मी इथे एक डॉट देते आणि इथं एक मार्क करते. आता मी काय करणार, इथे एक लाईन मारते. किती? 6 इंचची लाईन मारायची आपल्याला. आणि इथं 3 इंच. हे झालं 6 आणि हे झालं 3. नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं आहे, जे सर्कल फॉर्ममध्ये होतं ना, पाहून घ्या, याला सेम असं खाली इथपर्यंत घेऊन याची जी तुम्हाला शेप पाहिजे तो शेप तुम्ही इथं असा घ्यायचा. तर ही झाली फ्रंट साईड आपली. आय होप तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली असेल आणि थँक्यू सो मच माझी व्हिडिओ लास्टपर्यंत पाहण्यासाठी. आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच.